आपण ही दृश्य बघतोय भिवंडी महानगरपालिकेमधून महापौर पदावरती अखेर नारायण चौधरी यांची वर्णी लागली आहे। भिवंडी महापालिकेचे महापौर म्हणून नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा होत होती। भारतीय जनता पक्षाचे 9 ते 10 नगरसेवक सेक्युलर फ्रंटकडे जाणार अशी चर्चा होती। नारायण चौधरी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती, मात्र नंतर भारतीय जनता पक्षाने ती उमेदवारी मागे देखील घेतली होती आणि नारायण चौधरी अनेक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसोबत सेक्युलर फ्रंटमध्ये जॉईन झाले होते आणि आपण बघतोय भिवंडीमध्ये भाजपला धक्का देत अखेर काँग्रेसने देखील नारायण चौधरी यांना निवडून आणलंय। नारायण चौधरी भिवंडीचे नवे महापौर झालेले आहेत। भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का मिळताना बघतोय। भिवंडी महानगरपालिकेचे नारायण चौधरी हे नवे महापौर असतील। भिवंडीमधून एक महत्त्वाची मोठी बातमी येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विकास काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, काय अधिक माहिती आहे? बंडखोरी करणारे नारायण चौधरी नवीन महापौर झालेले आहेत। भिवंडी महानगरपालिकेचे भाजपच्या सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यांना 48 मतं पडलेली आहेत। 46 मतं ज्या ठिकाणी महापौर होण्यासाठी आवश्यकता होती त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केल्यामुळे त्यांना 48 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे ते आता नवीन महापौर झालेले आहेत भिवंडीचे आणि खऱ्या अर्थानं भाजपमध्ये जी काही बंडखोरी होती ही समोर आली होती। भाजपची देखील काही मतं फुटली की काय याची चर्चा आता सुरू झालेली आहे। आपण बघतोय भारतीय जनता पक्षाची मतं फुटलेली आहेत का काय असा प्रश्न तुम्ही विचारतायत। 48 मतं नारायण चौधरींना मिळाले। उपमहापौर पदाची निवडणूक देखील होते का लगेच? महापौर पदाची देखील निवडणूक थोड्याच वेळात होणार आहे, परंतु जास्त आकर्षण होते महापौर पदाच्या निवडणुकीसाठी। या महापौर पदाची निवडणुकीमध्ये हा विजय मिळालेला आहे। खास करून जे नारायण चौधरी आहेत त्या नारायण चौधरींना फ्रंटच्या माध्यमातून समोर आणण्यात आलं होतं। भाजपच्या ज्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांना मात्र 16 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणं जे काय सेक्युलर मत आहे सेक्युलर मतांच्या माध्यमातून नारायण चौधरी विजय झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाची किती मतं यामध्ये फुटली असू शकतील? हॅलो विकास, यामध्ये भारतीय जनता पक्षाची किती मतं फुटलेली असू शकतील? 6हून अधिक जास्त मतं फुटले असलेली प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। कारण की जे भाजपचे नगरसेवक होते सेनेचे देखील काही नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केलं असल्याचं समोर आलेलं आहे। हात उंचावून करण्यात आलेल्या मतदान पद्धतीमध्ये भाजपला दगा दिल्याचं समोर आलं। त्यामुळं भाजपच्या ज्या स्नेहा पाटील अधिकृत उमेदवार होत्या त्यांना फटका बसलेला आणि त्यांना केवळ 16 मतं मिळालेली आहेत। आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला इतकी कमी मतं पडलेली आहेत। नारायण चौधरी महापौर झालेले आहेत। भविष्यामध्ये भिवंडीच्या राजकारणामध्ये याचे काय पडसाद उमटू शकतात? आपण बघतोय भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय। नारायण चौधरी यांची महापौर पदावरती वर्णी लागली आहे। विकास काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेतोय। विकास, आपण बघतोय की स्नेहा पाटील यांना अवघी 16 मतं पडली आहे। संख्याबळानुसार त्यांना एकूण किती मतं मिळणं अपेक्षित होतं? आपण बघतोय भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय। नारायण चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे कडून निवडून आलेले जे नगरसेवक होते त्यांनी सेक्युलर फ्रंटकडनं उमेदवारी मिळवत महापौर पदाची खुर्ची मिळवलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या महापौर पदाच्या ज्या अधिकृत उमेदवार होत्या स्नेहा चौधरी यांना अवघ्या 16 मतांवर समाधान मानावं लागतंय, तर चौधरी यांना 48 मतं पडलेली आहेत। भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना मतदान केल्याचं दिसतं आहे। 6 पेक्षा जास्त जणांनी नारायण चौधरी यांची साथ केलेली दिसते आहे, तर स्नेहा पाटील यांना अवघी 16 मतं पडलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या स्नेहा पाटील। नारायण चौधरी यांना सुरुवातीला या ठिकाणून महापौर पदासाठी उमेदवारी दाखल दिलेली होती आणि नंतर स्नेहा पाटील यांना ती जाहीर करण्यात आली। त्यांना अवघी 16 मतं पडलेली आहे, तर नारायण चौधरी यांना 48 मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळालाय। नारायण चौधरी हे भिवंडीचे नवे महापौर झालेले आहेत।